कितीही सळसूतपणाचा आव आणला तरी कधी ना कधी जो आपला मूळ स्वभाव असतो, जी मूळ आपली प्रवृत्ती असते, ती बाहेर उफाळून येतच असते। असाच प्रकार या रेड्डी यांचा झालेला आहे आणि पर्यायानं काँग्रेस पक्षाची संस्कृती काय आहे ती पण आज जगासमोर आलेली आहे। आज देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच हवा आहे। आज तेलंगणामध्ये तसं बघायला गेलं तर काही महिन्यांपूर्वीच काँग्रेस पक्षाची सत्ता तिथं आलेली आहे। आधीच्या BRS पक्षाला तिथून लोकांनी घालवलं आणि तेलंगणामध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री बसलेला आहे। तरी पण या राज्यातील सर्वसामान्य जनतेला भारतीय जनता पक्षाला मतदान करायचं आहे हे त्या वृद्ध महिलेच्या बोलण्यावरून स्पष्ट झालं। पण या सरंजाई वृत्तीला या वृद्ध महिलेचं बोलणं इतकं झोंबलं की त्यांनी तत्काळ आपला हात उचलला। हात उचलण्यापूर्वी त्यांनी त्या महिलेचं वय तरी बघायला हवं होतं, पण त्यासाठी संस्कार असावे लागतात आणि संस्कार आणि यांचा दूरपर्यंत संबंध नसल्यामुळं वृद्ध महिलेच्या कानशिलात लावण्याचं धाडस आज रेड्डी यांच्यासारख्यांनी केलेलं आहे।